मुंबईसह राज्यातील मनपा निवडणुकीसाठी एकाच वेळी एका वॉर्डाच्या एकच वॉर्डाची मतमोजणी करण्यात येणार आहे। त्यामुळे मनपा निवडणुकीचे निकाल उशिरा लागण्याची शक्यता आहे। मुंबईसह राज्यात 29 महापालिकांसाठी 16 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजल्यापासून ही मतमोजणी सुरू होणार आहे। या निवडणुकीत मुंबईतील 227 प्रभागांसाठी आपले प्रतिनिधी वैदेही काणेकर आपल्या सोबत जोडला गेल्यात। वैदेही, अधिकची माहिती काय? नक्कीच आपण बघतो की ज्या पद्धतीनं सध्या निवडणुकीच्या निकालानंतर कशा पद्धतीनं मतमोजणी करावी या संदर्भात खरं तर संभ्रम मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला बघायला मिळत आहे। कारण एका वेळी एकाच वॉर्डाच्या मतमोजणीमुळे निवडणुकीचे जे निकाल जे दुपारपर्यंत नेहमी अपेक्षित असतात ते निकाल आता उशिरानं होण्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येते। मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकेसाठी 15 जानेवारीला मतदान होत आहे, तर 16 तारखेला त्याचं मतमोजणीचा दिवस आहे। 8 वाजल्यापासून खरं तर मतमोजणी सुरू होणार आहे। मात्र 227 प्रभागासाठी 23 विभाग निवडणूक कार्यालयात तैनात करण्यात आलेली असून मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी टेबल्सही लावण्यात आलेले आहेत। मात्र एका वेळी एकाच खरं तर वॉर्डची मतमोजणी करण्यासंदर्भातले एक निर्णय या ठिकाणी मिळत असून हे जर निर्णय झाले तर मध्यरात्रीपर्यंत निकाल लागतील अशा संदर्भात खरं तर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। आणि म्हणूनच तो एक मोठा संभ्रम सध्या निवडणूक आणि मतमोजणी करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या समोर आहे। या संदर्भात खरं तर निवडणूक आयोगाला पत्र सध्या लिहिण्यात आलेलं आहे। मार्गदर्शक सूचना नेमक्या कशा पद्धतीनं असतात? नक्कीच वैदेही, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे आता मनपा निकाल उशिरानं लागण्याची शक्यता वर्तवण्यात येते।